तीसरा महायुद्ध यदि होगा तो वो पानी को लेके होगा। दुष्काळामुळे लातूरची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे। गेल्या 4 वर्षांपासून नापिकी आणि पाणी टंचाईचा मोठा सामना लातूरकरांना करावा लागतोय। मागच्या वर्षी तर लातूर शहराला मिरजेवरून रेल्वेनं पाणी आणावं लागलं होतं। 2012 मध्ये तीव्र पाणी टंचाईच्या काळात गुरुदेव श्री श्री रविशंकरजींनी सुरू केलेल्या जलजागृती अभियानातून लातूरच्या 8 नद्यांचं पुनरुज्जीवन झालं आणि पाण्याच्या समस्येवर मोठा दिलासा मिळाला। लातूरच्या नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या संकटाला घाबरून न जाता सगळं ठेवावा असा सल्ला आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी दिला आहे। रेल्वेनं पाणी पिणारं शहर म्हणून देशभरामध्ये बदनाम झालेलं शहर आता स्वावलंबी झालंय। होय, आम्ही लातूर बद्दलच बोलतोय। 2016 मध्ये या नद्यांचं पुनरुज्जीवन यशस्वी झाल्यावर गुरुदेव स्वतः लातूरला आले आणि लातूरकरांचा आनंद द्विगुणित झाला। त्यावेळी त्यांनी दुष्काळग्रस्तांशी संवाद साधला आणि दुष्काळग्रस्तांना समूचा सल्ला दिला। का कदर नहीं कर रहे थे, इसीलिए इस तरह का अकाल पड़ रहा है। पानी का देखिए, पानी की कमी नहीं है, पानी वर्षा होती है, मगर उसको हमने ठीक से उपयोग करना चाहिए। इसलिए एक अवेयरनेस भी कैंपेन मैंने सबको जागृति, इसके जल जागृति अभियान शुरू किया गया। पाणीच नव्हतं समजा की आता काय पाणी येण्यामुळे पाणी हिरलं वाढले, आता पाण्याचा प्रश्न मिटतोय। 2013 मध्ये सुरू झालेल्या या जलजागृती अभियानाच्या कामाचं प्रात्यक्षिक पाहिल्यानंतरच मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवार हे अभियान सुरू केलं। तिथल्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचवलं, त्याच्या डोळ्यातलं पाणी पुसलं आणि त्याच्या शेतीला पाणी मिळवून दिलं। 1 लाख गावं देशभरामध्ये हा जलधारा प्रकल्प राबवण्याचा गुरुदेवजींचा संकल्प आहे। महाराष्ट्र में इतना बढ़िया काम हुआ, 14 नदियों को पुनरुज्जीवित करने। आता तब्बल 9 वर्षांनी गुरुदेव पुन्हा लातूरमध्ये येत आहेत। 9 सप्टेंबर 2025 सकाळी 11 ते 1 अनुग्रहम नॉलेज सेशन, संध्याकाळी 6 वाजता महासत्संग। लातूरकरांनो, या दोन्ही भव्य कार्यक्रमांना उपस्थित राहून गुरुदेवांचं स्वागत करूया।